2,500 3,000 कोटी पण जवळपास 1,800 कोटी। मग यांनी आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। पुण्यामध्ये महार वतनाच्या जमिनीचा 1,800 कोटी रुपयांचा कथित घोटाळा। पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप। महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी। पार्थ पवार यांच्या प्रश्नावर अजितदादांचं नो कमेंट्स। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचं सूचक मौन। पार्थ अजित पवार महाविकास आघाडीच्या निशाण्यावर, गैरप्रकाराला आमचं समर्थन नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही, चौकशीनंतर सरकार कारवाई करेल असं वाटत नाही। पार्थ पवार प्रकरणी एकनाथ खडसेंचं मर्मावर बोट। एमसीएच्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एक साथ असल्याची चर्चा। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस जोडीचं बळ अजिंक्य नाईक यांच्या पाठीशी। अजिंक्य नाईक यांना एमसीए अध्यक्षपदाची आणखी संधी मिळण्याची शक्यता। आजारी असलेल्या संजय राऊतांचं नवं ट्विट। रुग्णालयामध्ये लिखाण करतानाचा फोटो पोस्ट। हाताला सलाईनची पट्टी असतानाही लिखाण सुरू। शेतकऱ्यांसाठी मागणी करतो, यामध्ये कसले आले टोमणे। स्वतःची टिमकी वाजवणारे आता शेतकऱ्यांच्या सोबत का नाहीये। उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल। राज ठाकरेंकडून पुण्यामधील पदाधिकाऱ्यांची कान उघडणी। काम करायचं नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलं ते दाखवा। राज ठाकरेंचा संताप। भाजपा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष, दुसऱ्या पक्षांना गिळणारा राक्षस भाजप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील युतीवरून वडेट्टीवारांची टीका। पार्थशी फोनवर बोलले, चूक नसल्याचं त्याच्याकडून स्पष्टीकरण। सुप्रिया सुळेंकडून भाच्याची पाठराखण, तर राज्यामध्ये चाललंय काय असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना केला सवाल। आत्ताचं डबल इंजिन सरकार फक्त धूर फेकतं। लातूर दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या पिंपरखेड्यामध्ये दाखल। बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाच्या कुटुंबियांची घेणार भेट। मुंबईमध्ये मुस्लिम महापौर होण्याला मनसेचा वेगळाच तर्क। मनसेकडून चांगला मुस्लिम आणि वाईट मुस्लिम असा भेद करण्याचा प्रयत्न। रामकुंडावर गोदा स्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय। गिरीश महाजन यांनी वस्त्रांतर गृह पाडलं। शिरूरनंतर अहिल्यानगरमध्ये बिबट्याचे हल्ले। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। संभाजीनगर नावावर लघुशंका, घटनेला नवं वळण। संभाजीनगर नामकरणाला विरोध करणाऱ्याची आत्महत्या। संभाजीनगर नावावर लघुशंका केल्यानं व्यक्त झालाय संताप। लाडक्या बहिणींची ई-केवायसी अजूनही अपूर्णच। फक्त 80 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण। एकूण 2.5 कोटी महिला योजनेच्या लाभार्थी। पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत। येवल्यात शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड। 2 एकर द्राक्षांची बाग केली नष्ट। ओंकार हत्तीला दांडुक्यानं मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मारहाणीनंतर प्राणीप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का। शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश। तळकोकणात जत्रोत्सव आणि दशावताराला सुरुवात। कोकणात आजही जपली जातीये जुनी परंपरा। महाद्वारकाल्यानं कार्तिकी यात्रेची सांगता। विठ्ठल सभा मंडपमध्ये महाद्वारकाला संपन्न। 11 वर्षीय बालकाच्या हातामध्ये पादुका देत काला उत्सव साजरा।
मॅचच्या आरसीबी संघाचा मालक बदलला जाण्याच्या चर्चा रंगल्या. सध्याचा मालक डियाजिओ संघ विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती. वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला संघाच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव. प्रत्येक खेळाडूला मिळणार कार. टाटा मोटर्सची घोषणा. महिला क्रिकेटपटूच्या प्रश्नानं पंतप्रधानही चकित. मोदीजी, तुम्ही स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घेता? महिला क्रिकेटपटूंच्या प्रश्नावर मोदी खळाळून हसले.